राष्ट्रीय समाज पक्ष महायुतीतून बाहेर पडला असून जवळपास 25 संभाव्य उमेदवारांची यादी राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून अध्यक्ष महादेव जानकर यांनी जाहीर केली। या यादीतून बारामतीसाठी संभाव्य उमेदवार म्हणून संदीप चोपडे यांच्या नावाची चर्चा असून संदीप चोपडे यांनी महादेव जानकर यांच्यासाठी पदे ही अगदी चिल्लर प्रमाणे आहे। त्यामुळे कोणत्याही पदासाठी काम करणारा नेता म्हणजे महादेव जानकर नाही असं म्हणत बारामतीत पवार विरुद्ध पवार ही लढत दाखवून लोकांना वेड्यात काढायचं काम पवारांकडून केले जाते। यामुळे येणाऱ्या कालावधीत बारामतीमधील पवार विरुद्ध पवार या राजकीय समीकरणाला छेद देण्याचे काम राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून केलं जाईल असा विश्वास संदीप चोपडे यांनी व्यक्त केला। यावेळी संदीप चोपडे यांच्याशी संवाद साधले। राज्यात सध्या विधानसभेचं बिगुल वाजलेलं पाहावयास मिळत आहे। अशातच महायुतीचा घटक पक्ष असलेला राष्ट्रीय समाज पक्ष आता महायुतीतून बाहेर पडलाय। यामुळे हा महायुतीला एक मोठा धक्का मानला जातोय। एकंदरीत महादेव जानकर यांनी जवळपास 288 मतदारसंघामध्ये आपण उमेदवार देणार असल्याचं जाहीर केलं आणि यानंतर जवळपास 25 संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आणि बारामतीमधून संदीप चोपडे यांच्या नावाची संभाव्य यादीमधून त्यांची निवड झाली। अखेर आपण संदीप चोपडे यांशी संवाद साधू। काय सांगाल, महायुतीमध्ये एवढे दिवस काम केलं आणि अखेर आता राष्ट्रीय समाज पक्षाने तुम्हाला उमेदवारी दिली, काय भावना आहे? प्रथमतः मी राष्ट्रीय समाज पक्षाचं खूप खूप अभिनंदन करतो की आभार मानतो की पक्षाने मला एक सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिली आणि एक जानकर साहेबांचं ध्येय आहे की आपला पक्ष वाढला पाहिजे आणि दुसऱ्या मोठ्या पक्षाबरोबर जर युती केली तर पक्ष वाढणार नाही। प्रत्येक पक्षाला आपलं स्वातंत्र्य, आपलं नेतृत्व, कर्तृत्व दाखवण्याची एक सामान्य जनतेच्या माध्यमातून एक निवडणूक हे एकच पर्याय असतो। त्यामुळं राष्ट्रीय समाज पक्ष या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये स्वतंत्र लढणार आहे आणि कमीत कमी 30 ते 40 आमदार राष्ट्रीय समाज पक्षाचे निवडून येणार आहेत। राष्ट्रीय समाज पक्षाला महाराष्ट्रामध्ये मानणारा वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे। प्रत्येक मतदारसंघामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाची एक वोट बँक आहे। त्यातच बारामती तालुका हा त्यातच येतो। त्यामुळं राष्ट्रीय समाज पक्षाचा विजय हा बारामतीमध्ये नक्की होणार आहे अशी मला खात्री आहे। नक्कीच गेल्या अनेक वर्षांपासून बारामतीमध्ये पवार आणि बारामती हे समीकरण अतूट आहे। आता अशातच राष्ट्रीय समाज पक्षाचा उमेदवार म्हणून तुमची उमेदवारी जाहीर झाली। कशा पद्धतीने या सगळ्या राजकीय समीकरणाला तुमच्या माध्यमातून छेद दिला जाणार आहे? बारामती तालुक्यातील जनता ही बदलासाठी कित्येक वर्षे वाट बघत आहे, परंतु तसा बदल होत नव्हता। आज गेले 10 वर्ष झालं बारामती तालुक्यामध्ये परिवर्तनाची एक लाट चालू झालेली आहे आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 100% राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून परिवर्तन होणार आहे। राष्ट्रीय समाज पक्षाचा उमेदवार निवडून येणार आहे। बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार ही प्रामुख्याने लढत होणार आहे। एकंदरीत अजित पवारकडून विकासाचे मुद्दे घेऊन अजित पवार या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जात आहेत। राष्ट्रीय समाज पक्षाचे काय असे मुद्दे आहेत की जे बारामती तालुक्यातील लोकांपर्यंत तुम्ही घेऊन जाणार आहात आणि कशा पद्धतीनं कुठले मुद्दे घेऊन तुम्ही मतांचं त्या ठिकाणी मागणी करणार आहात? बारामती तालुक्यातील जे काय विकासाचा बागलबुवा केला जातो तो जर तुम्ही बघितला तर जिरायत पट्ट्यामध्ये अजूनही 23-24 गावाला पाण्याचा प्रश्न आहे। आज सामान्य शेतकऱ्याला विजेचा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे। आज बागायत पट्ट्यामध्ये नीरा नदीचा प्रदूषणाचा प्रश्न आहे। असे कित्येक विषय आहेत की ह्यांना सोडवता आले नाहीत। त्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाला बारामती तालुक्यातील जनता 100% निवडून देणार आहे। परिवर्तनाची वाट बघती बारामती तालुक्यातील जनता। त्यामुळे यावेळेस 100% परिवर्तन होणार आणि बारामतीचा राष्ट्रीय समाज पक्षाचा उमेदवार निवडून येणार। 2014 मध्ये लोकसभा झालेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार स्वतः महादेव जानकर साहेब होते। यामध्ये बारामतीकरांनी त्यांना भरघोस स्वतः प्रतिसाद दिला, चांगली मतं केली। तुम्हाला आता वाटते का येणाऱ्या विधानसभेला तोच प्रतिसाद पुन्हा तुम्हाला या निवडणुकीमध्ये मिळेल? 100% बारामती तालुका हा माननीय महादेवराजे जानकर साहेब यांना मानणारा, राष्ट्रीय समाज पक्षाला मानणारा तालुका आहे। या तालुक्याने जानकर साहेबावरती, पक्षावरती भरभरून प्रेम केलेलं आहे। 2014ला एक निसटता लोकसभेला पराभव झाला, परंतु त्याची भर भरून काढण्यासाठी यावेळेस विधानसभेला नक्की राष्ट्रीय समाज पक्षाचा उमेदवार निवडून येईल।
बारामतीमध्ये पवार पवार हे समीकरण फिक्स राहिलेलं आहे. अशातच आता पवारांमध्ये देखील दोन गट निर्माण झालेले आहेत. शरद पवार गट असेल, अजित पवार गट असेल. या सगळ्या राष्ट्रवादी फुटीचा तुम्हाला राष्ट्रीय समाज पक्षाला कितपत फायदा होईल? राष्ट्रीय समाज पक्ष हा शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावरती चालणारा पक्ष आहे आणि त्या पक्षाला मानणारा वर्ग बारामती तालुक्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि पवार विरुद्ध पवार हे फक्त एक छुपं दाखवलं जातं, परंतु हे आतून सगळे एकच आहेत. दोघं मिळून लढून दोघं मिळून खाऊ असा हा कार्यक्रम चालू आहे. यांच्या कारस्थानाला बारामतीची जनता कंटाळलेली आहे. त्यामुळं यावेळेस परिवर्तन नक्की होणार आणि राष्ट्रीय समाज पक्षाचा उमेदवार नक्की निवडून येणार. अ, राज्यामध्ये सध्या मराठा ओबीसी वाद मोठ्या प्रमाणावरती पेटलेला आहे. इथून पुढच्या कालावधीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका या संदर्भात काय असणार आहे? धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा अद्यापही प्रलंबित आहे. महादेव जानकर साहेबांच्या माध्यमातून तुम्ही उमेदवार आहेत. तुमच्या माध्यमातून कशा पद्धतीने या सगळ्या आरक्षणावरती तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल? आज धनगर समाजाचा आरक्षणाचा विषय खूप कित्येक वर्षे पेंडिंग पडू नये. कित्येक सरकार आले गेले, फक्त समाजाचा वापर करून घेतला. आम्ही देऊ, परंतु कुठल्याही सरकारने आरक्षण दिलेलं नाही. त्यामुळं धनगर समाजाला सुद्धा एक राष्ट्रीय समाज पक्ष, आपला हक्काचा पक्ष, जानकर साहेब एक आपला हक्काचा माणूस आणि एक चळवळीतून नेतृत्व उभं राहिलेलं आहे. आज जानकर साहेबाची सुद्धा भूमिका आहे की मराठा समाजाला सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे, फक्त ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मिळालं पाहिजे. त्यामुळं जानकर साहेब हे सर्व समाजातील सर्व घटकांना घेऊन चालणारे एक नेतृत्व, त्यागी नेतृत्व आहे. त्यामुळं यावेळेस बारामती तालुक्यामध्ये सुद्धा नक्की येथील जनता राष्ट्रीय समाज पक्षाला भरघोस मतदानाच्या रूपी एक आशीर्वाद देतील आणि येथील राष्ट्रीय समाज पक्षाचा उमेदवार निवडून आणतील. बारामती म्हटलं की विकासाचा पॅटर्न म्हणून बारामतीची ओळख आहे. मात्र बारामतीमध्ये अशी देखील काय कामं आहेत ती प्रलंबित आहेत. तुमच्या माध्यमातून ही कामं सोडवण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न केले जाणार आहेत? 100% राष्ट्रीय समाज पक्ष हा सामान्य जनतेसाठी कायम उभा राहिलेला आहे. आंदोलनाच्या माध्यमातून असेल किंवा जानकर साहेब ज्यावेळेस मंत्री होते त्या वेळेस सुद्धा आज शेतकऱ्यांना कोणीही 5 रुपये दुधाला अनुदान दिलं नव्हतं. सुरुवातीलाच त्यांनी शेतकऱ्याला लिटरला 5 रुपये अनुदान देऊन एक महाराष्ट्रामध्ये क्रांती घडवून शेतकऱ्यांना एक हातभार लागावा म्हणून निर्णय घेतले. शेतकऱ्यांच्या जे काय त्यांच्या फायद्याचे निर्णय ते त्यांनी घेतले आणि राष्ट्रीय समाज पक्ष हा सामान्य जनतेसाठी कायम आवाज उठवत आलेला आहे आणि उठवत राहणार आहे. नक्कीच हे होते बारामती राष्ट्रीय समाज पक्षाचे विधानसभेचे उमेदवार. येणाऱ्या कालावधीमध्ये महादेव जानकरांच्या माध्यमातून मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, या सगळ्या समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याचं काम या ठिकाणी महादेव जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून होईल. तर दुसरीकडे बारामतीमध्ये नेहमीच विकासाचा बागलबुवा केला जातो आणि याच बागलबुवामधून बारामतीकरांची दिशाभूल केली जाते असा आरोप त्यांच्याकडून केला जातोय. मात्र येणाऱ्या कालावधीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून बारामतीमधील जे काही प्रलंबित प्रश्न आहेत या प्रश्नासाठी नेहमी आवाज उठवला जाईल असं मत राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार संदीप चोपडे यांनी व्यक्त केले. यामुळे येणाऱ्या विधानसभेला बारामतीकर राष्ट्रीय समाज पक्षाला कितपत पसंती देत आहेत हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.